ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रात चैतन्य निर्माण होईल. माजी खासदार चंद्रकांत खैरे. 5 जुलै रोजीच्या मोर्चात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील. ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही पहिली वेळ नाही तर 3-4 वेळा एकत्र आलेत. आम्हाला केवळ ठाकरे बंधू यांचे एकत्रीकरण व्हावे हीच अपेक्षा आहे. बाकी महाविकास आघाडीबाबत काही माहिती नाही, असं विधान माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. चंद्रकांत खैरे हे आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रसंगी शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे साकडे आपण विठ्ठल चरणी घातल्याचं यावेळी खैरे यांनी म्हटलं आहे. 5 तारखेला मोर्चा आहे आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही सामील होणार आहे असं आव्हानच आणि आदेशच माननीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सामील होणार आहे. दोन मोर्चे एकत्र निघण्यासंदर्भात चर्चा चालू होती, त्याच्याबद्दल काही निर्णय होते? नाही, तर 5 तारखेला ते एकत्रच आहे ना. आता संजय राऊत साहेबांनी आता बाईट दिली की आम्ही सगळे 5 तारखेलाच येणार. 7 तारखेचा जो मोर्चा आहे तो आणि 5 तारखेला हे एकत्र करणार आहे? नाही, संजय राऊत साहेबांची बाईट जी आता आली त्यामध्ये एकच मोर्चा निघणार असं त्यांनी अजून मी पाहिलं नाही, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांचा आदेश जो असेल तो आम्ही दोन्ही बंधू एकत्र येतात. ही पहिली पायरी आहे का एकत्र येण्याची? नाही, 3री-4थी आहे. आता पण बरेच झालं ना. पवार साहेब सुद्धा म्हणले की 2 पवार आणि 2 ठाकरे एकत्र येतात. खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, 2 भाऊ एकत्र येणारच आहेत. ठाकरे आहेत. महाराष्ट्र हा ठाकरेंचा आहे. प्रज्वलकांतजी ठाकरे माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे. महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी त्या ठिकाणी जे काही झालं असेल, आज तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये काय चाललं. महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तोडफोड चालली, इकडे पळवा तिकडे पळवा, हे खोके द्या, हे द्या ते द्या, ते जनतेला नाही पटलं. आणि म्हणून आता ज्यांनी खोके विके घेतले, ज्यांनी हे केलं, त्यांचा आता अस्त होण्याचा काळ आलेला आहे. जर ठाकरे बंधू एकत्र असतील सरकार. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी पंढरपूर.